स्वराज्याच्या न्यायासनाला नातीगोती दिसत नाही. मग त्या आमच्या मातोश्री असो किंवा मामासाहेबांची बहीण, त्याही अपवाद नाही. मामासाहेब, न बोलताच निघून गेले. काय झालं असेल युवराज? दुखावले तर नसतील ना? कशामुळे? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. थांबा सरनोबत. मामासाहेब, काय झालं? काय नाही. काही नाही. मामासाहेब, अहो आमच्या दालनापर्यंत आलात आणि न बोलताच माघारी वळलात. असं का मामासाहेब? आम्हासने जाऊ द्या. मामासाहेब, आमचं काही चुकतंय का? आम्ही काही चुकीचं बोललो की चुकीचं वागलो? तुम्ही बरोबर आहे. मग आमच्या दालनात काय सांगायला येत होता तुम्ही? आता त्या सांगण्याला आणि ऐकण्याला काही अर्थ उरलेला नाही. मामासाहेब, आम्ही मातोश्रींबद्दल काही बोललो, त्याचं वाईट वाटलं तुम्हाला? युवराज, तुर्तास आम्हास जाऊ द्या. जा मामासाहेब, पण सांगून जा. आम्ही जर चुकत असू तर आमचा कान धरण्याचा अधिकार आहे तुम्हाला. पण हे असं तुमचं पाठ फिरवून जाणं आम्हाला पेलवणारं नाही मामासाहेब. आमची अवस्था आमच्या वसंतगडावरच्या चंदोबासारखी झाली. चंदोबा, हातपाय नसल्यासारखी तरा झाली. जे काही मनात असेल ते स्पष्टपणे बोला, पण बोला. मामासाहेब, तुमच्यामुळं आता कुठं स्वराज्याची घडी पुन्हा नीट बसायला सुरुवात झालीय. तुम्ही त्या उपद्रवी माणसांना शिताफीनं पकडून आमच्या हवाली केलं. आम्ही तर काय सगळ्यांवरच भरोसा ठेवून होतो. पण तुम्ही स्वराज्याला जागलात, छत्रपतींचा विचार जागवलात, निष्ठा जपली. निष्ठाच आड येते. मामासाहेब, त्या सोमाजीचं बोलणं मनावर घेऊ नका. तो तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी बोलत असणार. असं पण आमचं नातं आता निष्ठेच्या आड येतंय असं मला वाटतं. नाही हो मामासाहेब, मुळीच नाही. तुम्हाला लाख वाटत, पण लोक काय म्हणतात ते महत्वाचं. लोक आता नातं आणि निष्ठा याची गफलत करायला लागले. ती म्हणून जाऊ द्या. मामासाहेब, हात जोडतो, आम्हाला अडवू नका. अनाजी पंतांची खेळी फसली. आम्ही नको नको म्हणत असतानाही त्यांनी मोठा घास घेतला आणि फसले. स्वतःही फसले आणि आम्हालाही फसवलं. आपल्याला असं हतबल होऊन चालणार नाही. आधी रायगडाच्या सुरक्षेबद्दल बोला. रायगडाच्या सुरक्षेची सगळी तजवीज झालेली आहे. सरदार मालसावंतांना सकाळीच अनेक सरदार येऊन मिळालेत. शिवाय आपले नवे सरनोबत कान्होजी भांडवलकर यांनी मोठी तयारी केली. शंभूराजे येण्याच्या वाटेवर मोठ्या फौजा उभ्या केल्या. उत्तम. शिवाय आपण गडाचे दरवाजे बंद जरी केले तरी आतील मुठभर मावळे वर्ष 2 वर्ष गड सहज झुंजवू शकतील. गडावर चालून येणारे हे गडावरचेच आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. शंभूराजे काही एकटे नाहीये, त्यांच्या सोबत आमचे दादासाहेब आहेत. पण हंबीरराव त्यांच्या सोबत आलेच नाहीत तर? म्हणजे आम्हास असं वाटतं की आपण आणखीन एक प्रयत्न करायला हवा. त्यांचं मन जिथं वळायचं होतं तिथं आधीच वळलंय. आता सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. उगाच आपण हात दाखवून अवलक्षण कशाला करायचं? पण राजमातोश्री, आपण शेवटच्या सैनिकापर्यंत लढायचं असतं. शिवाय हंबीरराव गडी पोलादी, पण मन मेणाचं आहे. मायेची ऊब मिळाली वितळणार. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही प्रयत्न करून बघू. पण प्रयत्न
पारडं फिरवणारा पाहिजे. आमच्या दादासाहेबांच्या संमतीनंच त्यांच्या सख्ख्या भाच्याला गादीवर बसवायचा खाट घातला. तो सिद्धीच नेला. अनाजीपंत मोरोपंत तळबीडला आले होते. आम्ही त्यांच्याकडे निरोप दिला होता. शंभूराजेंना रायगडावर घेऊन येण्याचा आदेशही दिला होता. तशी चर्चाही झाली होती तळबीडला. दादासाहेबांनी संमती दिली होती, पण ठरल्याप्रमाणे दादासाहेब वागले नाहीत. उलट मंत्र्यांना अटक करण्यास सहकार्य दिलं. हे बरं झालं नाही. शब्दाला खोट पडली. या झाल्या प्रकारामुळे नात्यातला कोतेपणा पुढे आला. यात सख्ख्या भाच्याचं भलं होऊ नये हेच दिसून आलं. मग आतापर्यंत दिलेली वचनं, घेतलेल्या आणाभाका, त्यांचा फोलपणा समोर आला. अशानं भावा बहिणीचं नातं कितपत टिकेल असं वाटतं. आम्ही छत्रपतींच्या पत्नी आहोत याचंही भान ठेवावं. आमचे हंसाजी दादा सरनोबत हंबीरराव झाले. ते तलवारीच्या जोरावर झाले हे जरी खरं असलं तरी आमच्या नात्यातील गिलावाही त्यावेळी उपयोगीच पडला आहे. हे विसरू नये त्यांनी. नात्यात गुंता होऊ असं काही करू नये. जो जो गुंता सोडवत जाऊ तो गुंता वाढत जातो असाच अनुभव आहे. सुटण्यास अजून काय सांगावं. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आमच्या वहिनी साहेब आहात म्हणून हे पत्र. आमची मर्जी गैर होऊ देऊ नये. लेखन सीमा. तुमच्या इमानामुळे त्यांचे स्वार्थाचे हात छाटले गेले. मुत्सद्दीपणा पांगळा झाला. पाप्याला शिक्षा मिळाली. पाप्याला शिक्षा मिळाली. मामासाहेब, तरी तुम्ही म्हणत असाल तर आम्ही हे कारस्थान विसरून जातो. मातोश्रींना अभय देतो. कुणालाही अभय देण्याची काही गरज नाही. मामासाहेब, पुरावा काय मातोश्रींच्या सहभागाविषयी? हा पुरावा चालेल. युवराज, आजवर तुमच्या बरोबर बाबा होते. आता मी सुद्धा आहे. आमचा घोडा लवकरच मोठा होईल. मामासाहेब, बाळ मुखातून हे असे बोल ऐकले की आमची उमेद वाढते, आमची हिंमत वाढते. तुमची मुलगी आहे म्हणून ताराचं कौतुक करत नाही, पण असे संस्कार राहिले तर ही उद्याची भद्रकाली असेल. येतो आम्ही. बाबासाहेब, पुरावे हाती लागले. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे जो कोणी स्वराज्य हिताआड येईल त्याची गय करायची नाही. ज्या सबूत गय केली जाणार नाहीच, शब्द आहे आमचा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.